आज आपल्या राज्यशास्त्र या विषयाची ऑनलाईन क्लास आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बी ए सेकंड इयर तृतीय सेमिस्टरला तुम्हाला राजकीय सिद्धांत नावाचा पेपर हा अभ्यासाला आहे. राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यास करण्याकरिता बी ए तृतीय सेमला राजकीय सिद्धांत हा पेपर तुम्ही अभ्यासता आहे. राजकीय सिद्धांतामध्ये आता मी तुम्हाला प्रत्येकाने आपला मोबाईल जो आहे तो म्यूट करून ठेवायचा आहे. जर काही प्रश्न विचारायचा असेल तेव्हा आपला जो माईक आहे तो माईक अनम्यूट करायचा आणि तुम्ही विचारू शकता. बाकी सर्वांनी आपले जे मोबाईल आहे किंवा तुम्ही जे काय जिथून जुडत असाल लॅपटॉप मोबाईल जे काय असेल आपलं हे म्यूट करून ठेवायचं. ठीक आहे. तर राजकीय सिद्धांत आज आपला तुम्ही सर्व जुने मागच्या वर्षी बी ए फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला आले. मागच्या वर्षी तुम्ही 2 सेमिस्टरला वेगवेगळे 2 पेपर अभ्यासले आहेत. भारतीय लोकशाही आणि स्थानिक सुशासन हे 2 पेपर तुम्ही मागच्या याला अभ्यासले. आता तृतीय सेमिस्टरला तुम्हाला राजकीय सिद्धांत हा एक पेपर आहे. आता आपण मी तुम्हाला काही हे दाखवतोय, स्क्रीन शेअर करतो मी 2 मिनिट. हे बघा, राजकीय सिद्धांत हा जो पेपर आपल्याला आहे हा पेपर तुम्ही तृतीय सेमिस्टरला तुम्ही हा पेपर अभ्यासणार आहे. बरोबर आहे. आता राजकीय सिद्धांत, या राजकीय सिद्धांतामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? राजकीय सिद्धांतामध्ये आपल्याला राजकीय सिद्धांताचा अर्थ, राजकीय सिद्धांताची व्याख्या, राजकीय सिद्धांताचे स्वरूप आणि व्याप्ती, राजकीय सिद्धांताचे महत्त्व काय आहे आणि राजकीय सिद्धांताचा ऱ्हास कशा पद्धतीने झालेला आहे, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये, या युनिटमध्ये, या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग सुरुवातीला आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहू. राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहत असताना सुरुवातीला प्राचीन काळापासून पहिल्यांदा आपण राज्याची निर्मिती कशी झाली याकडे थोडं लक्ष देऊ. राज्य कसं निर्माण झालं? सुरुवातीला मानवाची निर्मिती झाली. मानव मग रानटी अवस्थेमध्ये होता. ह्या रानटी अवस्थेमधून मनुष्य जगत असताना मग त्याला असं वाटू लागलं की तो जंगलामध्ये रानावनामध्ये फिरत होता. रानावनामध्ये फिरत असताना त्याला असं वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी एकत्र लोकांनी आपण अनेक लोक मिळून एकत्र राहणं आवश्यक आहे. मग अशा वेळेस तो टोळी करून राहू लागला आणि टोळ्यांचं मग अनेक टोळ्या एकत्र येऊ लागल्या आणि मग ह्या अनेक टोळ्या एकत्र आल्यानंतर राज्याची निर्मिती झालं असं आपला पूर्व इतिहास सांगतो. आणि मग राज्य निर्माण झाल्यानंतर या राज्यामध्ये आपण आपलं संरक्षण कसं होईल? मग आपल्याला संरक्षण करणारा किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणीतरी मार्गदर्शक असावं, म्हणून त्यांनी राज्याची निर्मिती केली आणि मग राजा यांच्यावर राज्य करू लागला आणि राज्य हे सुरळीतपणे चालू लागलं. मग असे राज्य सुरू होत असताना मग राजकीय आणि हे सिद्धांत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पडतात. मग राज्य हे कशाने चालेल? तर काहीतरी निर्देश असावे, काहीतरी नियम असावे. या नियमानुसार राज्य चालेल आणि मग वेगवेगळ्या बाबतींच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अनेक लोक आपले विचार मांडू लागले आणि ते सिद्धांताच्या स्वरूपामध्ये पुढे यायला लागले. सुरुवातीला आपण ज्याला राजकीय सिद्धांत म्हणजे पॉलिटिकल थिअरी, याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणतो. पॉलिटिकल थिअरी हा इंग्लिशमधील शब्द आहे. पॉलिटिकल म्हणजे राजकीय आणि थिअरी म्हणजे सिद्धांत. तर थिअरी या इंग्रजी शब्द आहे. हा शब्द ग्रीक भाषेतील थिया पासून निर्माण झालेला आहे. आता ग्रीक भाषेतील थिया हा शब्द म्हणजे नेमका
या थियाचा अर्थ काय होतो? तर थिया या शब्दाचा अर्थ होतो की चष्मा. आपल्याला सर्वांना माहीत आहे की चष्मा आपण लावतो. चष्मा कशासाठी लावतो? तर आपल्याला ज्या कोणाला डोळ्याची नजर कमजोर असेल, ज्याला कोणाला दिसत नसेल, त्याला व्यवस्थितपणे दिसलं पाहिजे, ह्या कारणाकरिता आपण चष्मा वापरत असतो. आणि याच चष्म्याची उपमा ही या सिद्धांतांना सुद्धा दिली गेलेली आहे, की जी गोष्ट आपल्याला दिसत नसेल, ती गोष्ट आपल्याला दिसावी, ती गोष्ट आपल्याला दिसली पाहिजे, त्याकरिता आपण जसं चष्मा वापरून आपल्याला जी कोणती दृष्टी दिसत नसेल ते पाहण्याचं आपण कार्य करतो, तसंच या सिद्धांतामध्ये सिद्धांत म्हणून आपल्याला जे काही दिसत नसेल किंवा जे अदृश्य स्वरूपामध्ये असेल, जे जगामध्ये वास्तविक आहे, जगामध्ये अस्तित्वात आहे, परंतु ते आपल्या डोळ्यासमोर नाही, ते पाहण्याचं कार्य ह्या सिद्धांतामुळे होत असतं. मग आता काय आपल्याला माहित आहे जगामध्ये काय आहे आणि काय आपण पाहू शकत नाही? मला सांगा की फळ झाडावरून तुटून खाली पडते, बरोबर आहे? फळ झाडावरून खाली तुटून पडलं, हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. हा कोण लावला आहे? हा न्यूटनचा नियम आहे. फळ झाडावरून खाली पडलं, मग ते फळ झाडावरून खाली पडलं, तेव्हा न्यूटनच्या डोक्यामध्ये आलं की हे फळ झाडावरून खालीच का पडलं, ते फळ वरचं वर का नाही गेलं? ह्या गोष्टी जेव्हा न्यूटनच्या मनामध्ये निर्माण झाल्या, तेव्हा त्याने विचार केला की हे फळ झाडावरून खाली पडलं आणि आता नेमकं हे फळ खाली आलं, असं का झालं असावं? तर हा विचार त्याने केला आणि मग हे फळ खाली आलं आहे, तर या फळाचं आपल्याला काहीतरी हे दिसलं पाहिजे, हे फळ आपल्याला खाली का आलं, ते फळ वर का नाही गेलं, हा विचार तो करत राहिला. आणि त्या विचारातून त्याने त्याच्या जिज्ञासू वृत्तीतून एक सिद्धांत मांडला, जो सिद्धांत न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणून आपण आज परिचित आहोत. म्हणजे जी आता मला सांगा की जेव्हा न्यूटनने हा शोध लावला, त्याच्या अगोदर झाडावरून तुटलेलं फळ खाली येत नव्हतं का? खालीच येत होतं. म्हणजे ती गोष्ट त्यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती, परंतु न्यूटनने त्याला एक सिद्धांताचं स्वरूप दिलं आणि ते जगासमोर आणलं. म्हणजे ते अस्तित्वात होतं, परंतु आपल्याला दिसत नव्हतं, आपल्याला समजत नव्हतं. ते न्यूटनने सिद्धांताच्या स्वरूपात आपल्या समोर मांडलं आणि म्हणून न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण अभ्यास करतो, बरोबर आहे? आणि म्हणून जे काही अस्तित्वात आहे परंतु ते जगासमोर आलेलं नसेल, ते जगासमोर मांडण्याचं कार्य जिथे होते त्याला म्हणतात त्याला म्हणतात सिद्धांत. आणि म्हणून ही सिद्धांत अशाच पद्धतीचे असतात, जे समाजामध्ये जगामध्ये अस्तित्वात आहे परंतु ती जगासमोर नाही, ते जगासमोर आणण्याचं कार्य ज्याला केलं जाते त्याला आपण सिद्धांत म्हणतो. मग राज्य आणि शासन संस्था, आता असं काय अनेक लोक काय म्हणतात की म्हणजे नेमकं सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांत म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने न्यूटनने झाडावरच्या फळाचं एक उदाहरण घेऊन गुरुत्वाकर्षणाची सिद्धांत मांडला, त्याचप्रमाणे राजकीय विचारवंत असे म्हणतात की राजकारण आणि शासन संस्था यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व बाबींचा समावेश राजकीयमध्ये केला जातो. आणि मग यांच्याशी निगडीत राजकीय संस्था, कार्य किंवा राजकीय परिसंस्था यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व बाबींचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो आणि तो अभ्यास सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्यालाच राजकीय सिद्धांत असे म्हणतात, असं काही विचारवंत म्हणतात. आणि मग अँड्यू हॅकर नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकीय प्रश्नांना किंवा राजकीय प्रश्नांचा शिस्तबद्ध शोध ज्या ठिकाणी घेतला जातो त्याला राजकीय सिद्धांत असे म्हणतात, असं अँड्यू हॅकर नावाचा विचारवंत म्हणतो. मग राजकीय सिद्धांत आणि
काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची व्याख्या सुद्धा केलेल्या आहेत. ते असे म्हणतात की जसं सेवाईने हा असं म्हणतो की राजकीय समस्यांचा जाणीवपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने शोध घेणे म्हणजे किंवा अभ्यास करणे म्हणजे राजकीय सिद्धांत. म्हणजे राजकीय समस्यांचा म्हणजे राजकारणामध्ये एखादी समस्या असेल किंवा राजकीय एखादी समस्या असेल, ती समस्या जाणून घेऊन तिचा त्या जाणीवपूर्वक म्हणजे ही समस्या राजकारणामध्ये आहे, त्या समस्येला कशा पद्धतीने सोडवता येईल हा विचार डोक्यामध्ये ठेवून किंवा त्या समस्येवर कशा पद्धतीने आपल्याला अध्ययन करता येईल ही हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समस्येचा शिस्तबद्ध शास्त्रीय पद्धतीने शोध घेणे म्हणजे राजकीय सिद्धांत होय, असं अँडी हॉपर नावाचा विचारवंत म्हणतो. दांते जर्मिनी नावाचा विचारवंत असे म्हणतो की माणसाच्या सामाजिक अस्तित्वासाठी आवश्यक आणि उपयुक्त अशा व्यवस्थेच्या तत्वांचा चिकित्सक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय. पहा, दांते जर्मिनो नावाचा विचारवंत असं म्हणतो की माणसाच्या सामाजिक अस्तित्वासाठी आवश्यक आणि उपयुक्त अशा व्यवस्थेचा तत्वांचा चिकित्सक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय. तर कोकर नावाचा विचारवंत असे म्हणतो की जनतेच्या इच्छा व मते विचारात घेऊन शासन संस्थांचा अभ्यास जेथे केला जातो त्याला राजकीय सिद्धांत असे म्हणतात, असं कोकर नावाचा विचारवंत म्हणतो. पोलाक नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत होय. म्हणजे राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत होय, असं कोकर नावाचा विचारवंत आपल्याला म्हणताना दिसतो. आणि म्हणून राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत होय, असं काही विचारवंत आपल्याला म्हणताना दिसतात. मग या राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत हे म्हटल्यानंतर राजकीय सिद्धांताचं स्वरूप आणि राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही काय आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. कारण राजकीय सिद्धांत आपण पाहतो, राजकीय सिद्धांत आपण अभ्यासतो की राजकारणासंबंधीचा जो काही अभ्यास जिथे केला जातो त्याला आपण राजकीय सिद्धांत असे म्हणतो किंवा राजकीय समस्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध ज्या ठिकाणी घेतला जातो त्याला आपण राजकीय सिद्धांत म्हणतो. परंतु या राजकीय सिद्धांताच्या सोबतच राजकीय समस्या सोडवण्यासाठी किंवा राजकीय समस्यांच्या शास्त्रशुद्ध शोधासाठी राजकीय समस्यांच्या शास्त्रशुद्ध शोधासाठी आपण राजकीय समस्यांचा उपयोग करत असतो. मग राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे कशा पद्धतीचं असेल, कशा पद्धतीचं असते हे सुद्धा आपल्याला पाहणे भाग पडते. मग पहा, राजकीय अँडी हॉकर नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकीय सिद्धांतासंबंधीचे जे काही स्वरूपासंबंधी त्याने काही विचार मांडलेले आहेत. तो असं म्हणतो की राजकीय सिद्धांतामध्ये कशाचा अभ्यास होतो याच्यावर राजकीय सिद्धांताचे स्वरूप अवलंबून असते. आणि म्हणून तो काय म्हणतो की राजकीय व्यवहाराच्या गतिशास्त्राचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये होतो. आता राजकीय व्यवहारांचे गतिशास्त्र म्हणजे नेमकं काय? राजकीय व्यवहारांचं गतिशास्त्र म्हणजे राजकारणासंबंधीचे जे काही व्यवहार असतात, ज्या काही पद्धती आहेत त्या गतिशील आहेत, त्या कुठं थांबून नाही. आज राजकारणाची जी काही हे असेल, उद्या तुम्हाला ते राजकारण अगदी बदललेलं दिसते. आणि म्हणून राजकारणासंबंधीचं जे काही गतिशास्त्र आहे त्या गतिशास्त्राचा अभ्यास हा राजकारणामध्ये राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. आज राजकारण ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया बनलेली आहे. या गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचं कार्य या राजकीय सिद्धांतामध्ये केलं जातं. दुसरं, वास्तवाची वस्तुनिष्ठ अध्ययन केलं जातं. म्हणजे राजकीय सिद्धांतामध्ये असं फेक गोष्टींचा अभ्यास केला जात नाही, तर वस्तुस्थिती जी आहे
वास्तविकता जी आहे, जसं उदाहरणार्थ आपण रस्त्याने येताना एखाद्या वेळेस आपल्याला एखादा छोटासा साप दिसतो. मग तो छोटासा साप असेल तर त्या साप आपण पाहतो आपल्या मित्रांना मैत्रिणीला आई बाबाला घरी गेल्यानंतर भेटतो किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर मित्र मैत्रिणींना भेटतो, त्यांना सांगतो एवढा साप असेल, नाही एवढा मोठा साप मला दिसला, म्हणजे आपण एवढ्या सापाला एवढं करून सांगतो. मग तिसऱ्याला सांगताना एवढ्याचा एवढा करतो, म्हणजे तो धीरे धीरे किंवा हळूहळू तो साप आपल्याला मोठा होताना आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे हे काय झालं, याच्यामध्ये वास्तविकता आपल्याला दिसत नाही. हे आपल्या नैतिक मूल्य या ठिकाणी रुजलेले दिसतात आणि राजकीय सिद्धांतामध्ये ते नसतं. आणि म्हणून राजकीय सिद्धांतामध्ये वास्तविक बाबींचा अभ्यास केला जात असतो. या ठिकाणी जे वास्तविक असेल त्यांचाच अभ्यास केला जातो, वस्तुनिष्ठ असेल त्याचाच अभ्यास केला जातो. आणि म्हणून राजकीय सिद्धांतामध्ये जे काय स्वरूप असेल ते वास्तविक आणि वस्तुनिष्ठ स्वरूप असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर त्रिकालाबाधित स्वरूप असलेलं आपल्याला दिसतं राजकीय सिद्धांत. त्रिकालाबाधित म्हणजे आज उद्या आणि परवा हे चालत राहणारं स्वरूप आहे. म्हणजे आपण आज पाहतो आपल्या घरी आपण टीव्ही मध्ये आपण पाहतो, सुरुवातीचा काळ आपण पाहिला असेल ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, त्याच्यानंतर कलर टीव्ही आला, त्याच्यानंतर हळूहळू एलईडी टीव्ही आला, बरोबर आहे की नाही. म्हणजे आहे टीव्ही, परंतु त्याचं स्वरूप म्हटलं आपल्याला बदललेलं दिसते. म्हणजे त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल, परंतु त्याला आपण काय म्हटलं, म्हणजे टीव्ही जी संकल्पना आहे ती सुरुवातीपासून आलेली आहे. फॅन आहे, सुरुवातीपासून आलेल्या संकल्पना आहे, प्राचीन काळापासून आलेला आहे. म्हणून या सिद्धांताचं जे काय स्वरूप असेल ते सारखंच राहतं. फॅन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती सारखीच आहे, परंतु फॅनच्या डिझाईन वेगवेगळ्या आहे. आपल्याला डिझाईनशी काय घेणं देणं नाही. आपल्याला काय पाहिजे, राजकीय सिद्धांताच्या मध्ये सिद्धांत म्हणजे ज्याची थिअरी, फॅन निर्मिती करण्याची जी थिअरी असेल ती थिअरी त्रिकालाबाधित आहे, सुरुवातीपासून जी आहे तशीच ती आहे. म्हणून जे काही असेल राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे आपल्याला त्रिकालाबाधित दिसते, सार्वत्रिक दिसते, आदर्शाचा शोध घेणारं दिसते. जे काही योग्य असेल, आदर्श असेल, ते कशा पद्धतीने आपल्याला शोधता येईल याचा शोध घेणारं राजकीय सिद्धांताचं स्वरूप आपल्याला दिसते. म्हणजे राजकीय सिद्धांत हे त्रिकालाबाधित असतात. या त्रिकालाबाधित स्वरूप असणार असेल तर आपल्याला राजकीय सिद्धांताचं स्वरूप आपल्याला त्या पद्धतीने सांगतात. त्याच्यानंतर औपचारिक आणि अनौपचारिक ह्या दोन्ही पद्धतीचं स्वरूप आपल्याला राजकीय याचं दिसतं. आणि म्हणून औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीचं स्वरूप, त्याच्यानंतर पाश्चिमात्य आणि गैर पाश्चिमात्य प्रक्रिया ज्या ठिकाणी दिसल्या, तसं आपण सुरुवातीला पाहतो पाश्चिमात्यांच्या काही गोष्टी ह्या आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेल्या दिसतात, गैर पाश्चिमात्य देशातीलही काही बाबी आपल्या याच्यामध्ये रुजलेल्या दिसतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हे स्वरूप हे राजकीय सिद्धांताला आलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं स्वरूप आपल्याला त्या पद्धतीने सांगतं. एकंदरीत राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहिल्यानंतर त्या राजकीय सिद्धांताची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं. राजकीय सिद्धांताची व्याप्ती आपण जेव्हा पाहतो की राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहिल्यानंतर व्याप्ती, आता व्याप्ती आपण कशाला म्हणायचो. आता जसं मी ह्या एका रूममध्ये बसलेला आहे, या रूमची व्याप्ती काय आहे, तर या भिंतीपासून तर त्या भिंतीपर्यंत आणि या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत आपण या रूमची जे काय व्याप्ती सांगू शकतो. मग त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीची सुद्धा व्याप्ती असते आणि ती व्याप्ती आपल्याला सांगता आली पाहिजे. आणि म्हणून राजकीय सिद्धांताची व्याप्ती अभ्यासत असताना राजकीय सिद्धांतामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. म्हणजे या रूमची व्याप्ती सांगत असताना या रूममध्ये 120 विद्यार्थी बसलेले आहेत, 60 डेस्क बेंच या ठिकाणी उपलब्ध आहेत, प्रोजेक्टर उपलब्ध आहे, फॅन्स उपलब्ध आहे, डायस उपलब्ध आहे, ग्रीन बोर्ड उपलब्ध आहे, स्क्रीन प्रोजेक्टर स्क्रीन उपलब्ध आहे. ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास, ह्या सगळ्या बाबींचा समावेश या रूमच्या व्याप्तीमध्ये आपण करू शकतो. त्याच पद्धतीने राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय आहे, म्हणजे राजकीय सिद्धांतामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास होतो, याच्यावरून ते सुद्धा व्याप्ती आपल्याला ठरवता येते.
तर या व्याप्तीच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. जगामध्ये, समाजामध्ये, भारतामध्ये अनेक विचार प्रणाली आहेत. ह्या सगळ्या विचार प्रणालींचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. आणि म्हणून राजकीय सिद्धांत सांगत असताना किंवा राजकीय सिद्धांताची व्याप्ती स्पष्ट करत असताना राजकीय सिद्धांतामध्ये राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास केला जातो. विचार प्रणालींचे जे उद्दिष्ट असतील, आदर्श असतील, अनेक वेगवेगळ्या विचार प्रणालीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना असतील, या सर्वांचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. आणि म्हणून राजकीय सिद्धांताची व्याप्ती सांगत असताना राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास करणारी म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जातं. दुसरं, राजकीय व्यवस्थांचे अध्ययन. म्हणजे या राजकीय सिद्धांतामध्ये ज्या काही राजकीय व्यवस्था असतील, मग कुठलीही व्यवस्था असो, साम्यवादी व्यवस्था असो की हे असो की त्याच्यानंतर अध्यक्षीय शासन प्रणाली असो की वास्तविक शासन प्रणाली असो की इतर कुठलीही शासन प्रणाली असो, ह्या सगळ्या शासन प्रणालीमध्ये राजकीय ज्या काही व्यवस्था असतील, ह्या सगळ्या व्यवस्थांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. मग ती अमेरिकेची अध्यक्षीय शासन प्रणाली असो, भारताची संसदीय शासन प्रणाली असो की स्वित्झर्लंडची प्रत्यक्ष लोकशाही असो, ह्या सगळ्या शासन प्रणाल्यांचा अभ्यास, भारताची लोकशाही असो, सगळ्या शासन प्रणाल्यांचा अभ्यास हा राजकीय विचार प्रणालीमध्ये राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो. आणि म्हणून राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही राजकीय व्यवस्थांचा सुद्धा अभ्यास करतं आणि राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासामध्ये महत्त्व दिलं जातं. त्याच्यानंतर अभिजात राजकीय साहित्याचा अभ्यास. जे काही राजकीय साहित्य असेल, तुम्ही राजकीय साहित्य अभ्यासलं असेल किंवा राजकीय साहित्याची तुम्हाला माहिती असेल, राजकीय साहित्य ज्याला आपण म्हणतो की सुरुवातीला जे काही राजकीय दस्तऐवज असेल, त्या राजकीय दस्तऐवजांचा समावेश आपण राजकीय साहित्यामध्ये करत असतो. मग राजकीय साहित्य यासोबतच जे काही ग्रंथ असतील, राजकीय साहित्य, राजकीय ग्रंथ, भविष्यकालीन स्थितीसंबंधी जे काय असेल किंवा अनेक विचारवंतांनी लिहून ठेवलेले सिद्धांत असतील, ह्या सर्वांचा समावेश आपल्याला राजकीय साहित्यामध्ये करता येतो. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत जे काही राजकीय सिद्धांत मांडले गेले, ह्या सर्व सिद्धांताचा राजकीय आपण याच्यामध्ये शोध घेतो. त्याच्यानंतर अनुभवनिष्ठ संशोधन. अनुभवनिष्ठ संशोधनाचा सुद्धा समावेश राजकीय सिद्धांतामध्ये केला जात असतो. अनुभवनिष्ठ संशोधन कशाला म्हणायचं? अनुभवाच्या आधारावर केलेलं संशोधन म्हणजे अनुभवनिष्ठ संशोधन. मला एखाद्या गोष्टीचं अध्ययन करायचं आहे, मला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. जसं आता मी एक माझा शोध प्रबंध PhD करत असताना मी जे कोणता विषय घेतला होता की चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गाच्या नेतृत्वाचं विश्लेषणात्मक अध्ययन, हा एक विषय होता माझ्या संशोधनाचा. आणि त्या आधारावर मी एक सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत थेसिसच्या स्वरूपामध्ये सबमिट केला. मला PhD अवॉर्ड. म्हणजे हा एक सिद्धांत असतो आपला स्वतःचा तयार मांडलेला. आपण तो जे संशोधन करतो, तो संशोधन हे जगासमोर आणण्याचं कार्य या सिद्धांताच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून काही सिद्धांत किंवा काही संशोधन हे अनुभवाच्या माध्यमातून होतात. काही लोक अनुभवाच्या माध्यमातून आपलं संशोधन मांडतात. जसं तुम्ही पाहता की एखादा व्यक्ती गॅरेज टाकतो, गाडी दुरुस्त करण्याचं गॅरेज, आणि तो व्यक्ती अक्षरशः निरक्षर असतो. अक्षरशः निरक्षर असणारा व्यक्ती अगदी उत्कृष्टपणे एखाद्या गाडीला चांगल्या पद्धतीने रिपेअर करतो, एखादी गाडी चांगल्या पद्धतीने तो सुधरवितो, रिपेअर करतो. हे का बरं शक्य झालं असेल? तर तो त्याच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून तर आतापर्यंत तो त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो आणि ती गोष्ट तो करण्यासाठी तो लक्ष आपला अनुभव घेत असतो की हे कसं केलंय. आणि मग जेव्हा तो स्वतः करायला लागतो, त्याला जो अनुभव असेल
त्या अनुभवाच्या आधारावर तो ती गोष्ट करतो आणि आपलं एक नवीन स्वरूप त्या ठिकाणी मांडत असतो. आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं स्वरूप सांगत असताना राजकीय सिद्धांत कशा पद्धतीने मांडले जातात, त्या राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये केला जात असतो. मग राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडतो, त्याच पद्धतीने राजकीय सिद्धांत हे कशावर आधारित आहेत, राजकीय सिद्धांताची उत्पत्ती आणि त्याचा अभ्यास कसा होतो, शासन संस्थांचा अभ्यास कसा केला जातो, त्यानंतर राजकीय तत्वज्ञानाचा अभ्यास कसा केला जातो, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास कसा केला जातो, मानवाच्या वर्तनाचा अभ्यास कसा केला जातो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. राजकीय आणि व्यक्ती यामधील संबंध कशा पद्धतीने अभ्यासला जातात, ह्या सर्व बाबींचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. राजकीय सिद्धांतामध्ये सगळ्या एकंदरीत सगळ्या बाबींचा अभ्यास हा त्या ठिकाणी होतो आणि मग राजकीय सिद्धांत हे एक समाज उपयोगी सिद्धांत ठरत असतात. सुरुवातीला तुम्हाला माहीत असेल की प्राचीन काळापासून बरेच राजकीय सिद्धांत पुढे आले आहेत. प्लेटो ॲरिस्टॉटल पासून तर अजून आता तुम्हाला हा एक युनिट जो आहे, हा युनिट एक थोडासा किचकट युनिट आहे. जर तुम्हाला ते जर कठीण वाटलं तर जेव्हा आपण याच्यामध्ये येऊ म्हणजे प्रत्यक्षामध्ये जेव्हा क्लास होईल तेव्हा मी वाटल्यास ही युनिट तुम्हाला पुन्हा समजून सांगेल, कारण हे सिद्धांताशी निगडीत आणि एक थोडं साधारणपणे बऱ्याच लोकांना किचकट वाटणारं युनिट आहे. परंतु याला आपण नंतर सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपणे याला समजून सांगेन. तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्ही एक काम करा, एक एक करून किंवा दोन चार लोक येऊन कॉलेजमध्ये येऊन पुस्तक घेऊन जा लायब्ररीमधून आपल्या, आणि घरी वाचन करा. ह्या वाचनामध्ये तुम्हाला कळेल की आपल्याला जे काही शिकवत आहोत ते समजेल तुम्हाला. जर वाचून तुम्ही क्लासला बसले तर थोडंसं समजेल तुम्हाला की आपण काय करत आहोत आणि काय शिकत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा पद्धतीचं शिक्षण आज या ठिकाणी घेत आहोत. आता तुमच्या क्लासमध्ये बरेच विद्यार्थी, आज 17-18 विद्यार्थी जुळलेत फक्त. तर हे जे न जुळलेले विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी तुम्हाला बी ए सेकंड इयरच्या गुगल क्लासरूमचा कोड हा थोड्या वेळानं क्लास इथे टाकणार आहे. आणि मग तुम्ही त्या तो क्लास तुम्ही काय कराल, सगळ्यांनी गुगल क्लासरूम नावाचं एक ॲप्स तुम्हाला मिळते, त्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आणि ते डाउनलोड केल्यानंतर एकदा डाउनलोड केलं की सगळ्या विषयाचे तुम्हाला तिथं जॉईन करता येतात क्लास. तुम्हाला त्याचा फायदा असा होईल की मी त्या ठिकाणी नोट्स टाकेन, तर त्या नोट्स तुम्हाला मोबाईलमध्ये पाहता येतात, नाही का. आणि नोट्स आहेत, काही सूचना आहेत, हे तुम्हाला ॲटोमॅटिक तिथं हे करता येईल गुगल क्लासरूममध्ये. एखाद्या युनिटच्या नोट्स आहेत किंवा बाकी आहे तिथं. आता जवळपास पाचव्या तुमच्या चौथ्या युनिटच्या वगैरे नोट्स मिळतील, पण तिसऱ्या युनिटच्या नोट्स मी तिथे टाकून देईन. जर तुम्ही आता जॉईन मी टाकल्यानंतर मी ग्रुपवर टाकतो, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये जॉईन करावं. आणि ते जॉईन झाल्याबरोबर तुम्हाला तिथं सगळं नोट्स वगैरे दिसतात आणि मी टाकलं की लगेच मेसेज येतो. एक एक ॲप आहे फक्त तो, त्याच्यामध्ये काही हे नाही राहत. तुम्हाला सूचनासुद्धा मी त्याच्यावर देऊ शकतो, त्याच्यावर तुम्हाला नोट्ससुद्धा पुरवू शकतो. पुस्तकाच्या सुद्धा मी जर पी डी एफ करून पुस्तक तुम्हाला मी तिथं अवेलेबल करून देऊ शकतो. युनिट वाईज किंवा नोट्स असेल तर नोट्ससुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देऊ शकतो. तुम्ही तिथून त्याला डाउनलोड पण करू शकता आणि प्रिंट पण करून आपल्याजवळ ठेवू शकता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत. किंवा तुम्हाला असाइनमेंट मी तुम्हाला तिथं देऊ शकतो. त्याच्यानंतर तुमची टेस्ट मी त्याच्यावरच घेऊ शकतो. तुम्ही तिथल्या तिथं घरी एक पेजवर लिहिलं आणि अपलोड करून दिलं, मला तुमचे चाचणीची टेस्ट त्या ठिकाणी मिळेल. मी इथून तुमचं मार्किंग करेल. म्हणजे त्याच्या आधारावर तुम्ही यावर्षीसुद्धा पास होऊ शकता. मागच्या वर्षी तसं झालं. म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही नियमितपणे करा.
आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण तुम्हाला तुमचाच फायदा होईल. आता आपण या ठिकाणी आजचा हा क्लास जो आहे इथेच थांबवू, कारण पुन्हा फर्स्ट इयरचा क्लास आहे माझा. आपण हा क्लास इथे थांबवू. उद्याला पुन्हा उद्या उद्या म्हणजे ज्या दिवशी आपला क्लास असेल आता त्या वेळेवर आपण पुन्हा क्लास घेऊ. राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी नंतर पाहू. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना सांगा की जे जे कोणी जुडले असेल, जुडले नसेल आज, तर त्यांना सांगा की सगळ्यांना जुडा म्हणा. याच्यानंतरच्या मीटिंगला तरी जुडा. आपल्या मित्रांना सांगा. आणि आपलं नाव लिहित चला. मी प्रेझेंटीचे स्क्रीनशॉट काढत आहो. प्रेझेंटीचे स्क्रीनशॉट काढून मी प्रत्येकाची प्रेझेंटी या ठिकाणी लागणार आहे. आणि जे लोक प्रेझेंट राहणार त्याच लोकांना मार्किंग, कारण हे मला तिकडे गव्हर्नमेंटला पाठवायचे आहे. तुम्हाला तसे मार्क देता येणार नाही मला आता. आणि कोणीच तसं पास होणार नाही. जो इथे मीटिंगला जुळेल, जो क्लास करेल त्यालाच आम्हाला मार्किंग करता येईल. बाकीच्यांना मार्क देता येणार नाही. आणि म्हणून जर समजा तुम्हाला एखाद्या सेमिस्टरमधून पुढे गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला की पास करता येईल, पास केलं जाईल, तर पास अशाच लोकांना केलं जाईल जे लोक क्लासला होते. कारण आता मागच्या वेळेस माहीत नव्हतं म्हणून अचानक सगळ्यांना केलं गेलं. आता यावेळेस ते असं म्हणणार की जे ज्यांनी क्लास केले त्यांनाच द्या. 75% प्रेझेंटी नसेल तर त्याला देता येणार नाही. आणि त्याची प्रूफ सुद्धा आम्हाला द्यावे लागेल. आणि म्हणून सगळ्यांनी रोज क्लासमध्ये उपस्थित राहावं. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी आजचा हा क्लास इथे थांबवू. लगेच मला बी ए फर्स्ट इयरचा क्लास आहे. ओके, थँक्यू.